केलेल्या विकास कामावर पुन्हा तुम्हाला संधी मिळेल? 100% मिळणार. कारण आम्ही प्रत्येकाच्या घराघरामध्ये नाही तर प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी स्थान निर्माण केलेलं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या गोंधळेनगर या ठिकाणी कैलास श्री रामचंद्र बनकर क्रीडा आणि शैक्षणिक संकुल याची निर्मिती केली. याच्यामध्ये या परिसरातील जवळजवळ 1800 विद्यार्थी गोरगरीब घरातील त्या ठिकाणी शिक्षण घेतात आहे. म्हणजे शहराला लाजवेल अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी हे शैक्षणिक संकुल उभं केलेलं आहे. त्याच्यामध्ये शैक्षणिक विभागाबरोबर क्रीडा संकुलची निर्मिती करत असताना आराराबा त्या ठिकाणी जलतरण तलाव असेल, इलू पुरावाना यांच्या नावाने बॅडमिंटन कोर्ट असेल, स्विमिंग टँक वगैरे असे अनेक खेळाचं त्या ठिकाणी आपण मुलांसाठी क्रीडा संकुल केलेला आहे. त्याचा फायदा या परिसरातील खूप मुलांना होतो. आता नव्यानंच आपण त्या ठिकाणी क्रिकेटचं ग्राउंड केलेलं आहे. बरीच मुलं त्या ठिकाणी क्रिकेट खेळायला जातात आणि माझी खात्री आहे भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय लेवलवर या मुलांची त्या ठिकाणी निवड होईल. एरो मॉडेलिंग असेल, त्याचप्रमाणे आर्चरी असेल, अशा अनेक विविध उपक्रम आपण त्या ठिकाणी चालवतोय आणि ही माहिती या परिसरातील सर्व लोकांना आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला 2007-8ला त्या ठिकाणी निवडून दिलं, 2012ला दिलं आणि 2017ला पण त्या ठिकाणी निवडून येण्याची संधी दिली. आज मी आवर्जून सांगू इच्छिते, आज अजितदादांनी कामाची पावती म्हणूनच मला पुन्हा एकदा त्या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे. आणि नक्कीच आमच्या या परिसरातील जे मतदार बंधू भगिनी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्या जीवावरच आमची ही निवडणूक आहे आणि त्यांनीच त्या ठिकाणी आम्हाला ही संधी पुन्हा एकदा देणार आहेत आणि 4ही नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास मी या ठिकाणी तुम्हाला देते. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.